डिलिमिटेशनच्या नावाखाली केंद्र सरकारने मोदी सरकारने जो काही संसदेत गोंधळ घातला आणि त्यानंतर महिलांना 33% आरक्षण द्यायला विरोधी पक्षांचाच पाठिंबा नाहीये, त्यांचा विरोध आहे, अशी हाकाटी सुरू करून महिलांचं मन वळवण्याचा किंवा ज्या विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत त्यात महिलांना उगीच आवाहन करून नारी वंदन वगैरे मोठी मोठी नावं देऊन निव्वळ जो राजकारण करण्याचा प्रकार चालू आहे त्याचा अखिल भारतीय जनवादी महिला संघटना अतिशय तीव्र शब्दात निषेध करते. 2023 साली 33% आरक्षणाचा कायदा संसदेने 100% मंजूर केलाय. सगळ्या विरोधी पक्षांनी सुद्धा त्याला सपोर्ट करून तो कायदा मंजूर झालाय. आता तो नव्याने मंजूर करून घेण्याचा मुद्दाच नाहीये, पण जे काय सरकार दाखवतंय आणि जे काय त्यांचं समाज माध्यमं त्यांच्या हातातली सगळे पत्रकार सगळेजण जे त्यांचीच री ओढतायत की जसं काही काँग्रेसला विरोधी पक्षांना नकोय हा कायदा, तसं मुळीच नाहीये. तो कायदा पास झालाय, मात्र त्याची जनगणना झालीय 2011 साली, त्याची आपण मागणी करतोय. ती जनगणना न करता या दोन गोष्टींचा संबंधच नाहीये ना. एक जर कायदा पास झाला तर तुम्ही त्याला एक दुसरी काहीतरी शेपूट कशाला लावता. जो पास झालेला कायदा आहे, आता जितके खासदार आहेत त्यातले 33% महिला खासदार उभे करा. आणि तुम्हाला इतका पुळका आहे महिलांचा तर आधी तुम्ही तुमच्या पक्षात तरी द्या ना 33%. तुम्ही कशाला कायद्यासाठी थांबलात आतापर्यंत. प्रत्येक निवडणुकीत 33% आरक्षण महिलांना द्यावं अशी आम्ही अतिशय आग्रही मागणी करतोय.